मोहरी प्रकल्प एक अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प आहे। खर्डा शहर हे त्या प्रकल्पावर पाण्यासाठी अवलंबून आहे। त्याच्याचबरोबर या प्रकल्पामुळे आसपासमध्ये असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना शेती ही करता येते। उन्हाळ्यापर्यंत पाणी इथं पुरत असतं। पण आता तुम्ही बघाल इथं अतिवृष्टी झाल्यामुळे हा जो भराव आहे त्याच्यामध्ये पाणी अडत होतं। हा भराव पूर्णपणे खचलाय, फुटलाय। खरं तर मागच्या बाजूला आपण बघितलं तर 100 मीटर जमीन ही पाण्याली तिथं खाल्लेली आहे। तिथं खड्डा झालेला आहे। अधिकारी, आमच्या ऑफिसचे कर्मचारी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात होते। खालच्या बाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांना सांगून आपापली घरं जी काही नदीच्या जवळपास आहे त्यांना तिथं बाजूला काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे जीवितहानी कुठेही झालेली नाही। पण पाणी हे वाढत चाललेलं आहे। पाऊस अजून जर पुढे वाढला तर मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते। त्यामुळे आता इथे एक JCB आणलेला एक पर्यायी पाणी जाण्यासाठी व्यवस्था आता अधिकारी आणि आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। त्याच्याचबरोबर 2 LR जे विहीर खांद्याचे मशीन असतात तेही आता अर्धा तासात 1 तासात इथे येत आहेत। काही 210चं मशीन हेही आपण सांगितलेलं आहे। आणि पलीकडच्या बाजूला जो भराव आहे तो आता खचत असल्यामुळे त्याला आता आपल्याला कसं तरी थांबवायचं आहे। त्यामुळे त्यासाठी आपण 1000 गोणी सिमेंट हे आणलेलं आहे। तसं सिमेंट आपण पाण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पलीकडच्या बाजूला जर टाकू शकलो आणि तो जे पलीकडे पाणी अख्खा भराव खात चाललेला आहे तो कुठेतरी थांबेल, जेणेकरून पुढं काही धोका होणार नाही। पुढे पाण्याचा जो विसर्ग आहे अजून वाढणार नाही याची ते एक दक्षता आपल्याला घ्यायची आहे।